नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र दुबळा करण्यासाठीच शिवसेना फोडली. मुलाखतीतून ठाकरे बंधूंनी भाजपवर घणाघात केलाय. युती आघाडी कधी होते तर कधी तुटते, मात्र इथे पक्षाचं अस्तित्व नष्ट केलं जातंय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तर 50 खोके हा विनोदाचा भाग नाही असं यावर राज ठाकरेंनी म्हटलंय. 40 आमदारांना फोडण्यासाठी 2000 कोटी आले कुठून? भाजपनं बँकेतून लोन तर नव्हतं घेतलं ना, असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले. राजकारणामध्ये पक्षांतर होतात, इथली लोक तिकडे जातात, पण पक्ष संपवणं, पक्षाचं चिन्ह काढून घेणं, त्याची मान्यता जवळपास रद्द करणं, म्हणजे त्याचं अस्तित्व नष्ट करणं, जी मराठी माणसाची ताकद आहे ती तोडून फोडून टाकणं, हे काय दर्शवतं? म्हणजे ठीक आहे ना, मी मागे पण म्हटलं की युत्या होतात, आघाड्या होतात, आघाड्या तुटतात, युत्या तुटतात, पुन्हा मग ते पक्ष एकत्र येऊ शकतात, पण पक्ष संपवताय हा कोणता प्रश्न? 50 खोके 50 खोके 50 खोके. मला असं वाटतं लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे. हे 50 खोके 50 खोके हा विनोदाचा भाग नाही. 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले. 50 कोटी. 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये झाल्या. म्हणजे 40 आमदारांचे 2000 कोटी हे कुठून आले? कसे आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून. बरोबर की नाही? म्हणजे बँकेतनं लोन तर थोडं नव्हतं ना घेतलं, त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं?